लहान असल्यापासूनच म्हणजे मी विचारच केलेला की नाही मला हिरोईनच बनायचं. मी मराठी आणि त्याच्यावर माझी भाषा एकदम सोलापूरची एकदम घाटी मराठी मी पळून गेलेले. एवढे रिजेक्शन बघितलं ना, ती भीतीच गेली. शीतल, मी ना इंटरव्ह्यूला सुरुवात करायच्या आधी मला असं वाटतं ताली या तुझ्या वेबसिरीज मधला एक तो डायलॉग आहे जो खूपच व्हायरल आहे आणि ज्याच्यामुळे तुला सगळे ओळखतात. तो डायलॉग एक होऊन जाऊ देत जरा. जरूर. बालों में गुलाब और मुंह में पान होगा तो समझना नरगिस है. क्या बात. अरे इतकी मेहनत करत असतो आपण आणि एक अशी भूमिका आहे ते जी आपल्याला एक छान आयडेंटिटी मिळवून देते. राईट, एक वेगळं आपण स्टँड आउट होतो. मला सांग, हे फिलिंग कसं आहे की असा एक डायलॉग तू स्क्रीनवर आलीस ना त्या सिरीजमध्ये तरी तो डोक्यात डायलॉग येतो की आता ही हे बोलेला समोर आल्यावर. सो एक किती भारी फिलिंग आहे तुझ्यासाठी? माझ्यासाठी खरं म्हणजे असं वाटतं की स्वप्न एक म्हणजे एक कलाकार असतो ना, ते मनाने जेव्हा काम करतो आणि ज्या टायमाला म्हणजे खूप मोठा प्रयास केल्याच्या नंतर काहीतरी चांगलं भेटतं तर त्याला ते स्वप्न वाटतं. तर हे सगळं काही माझ्यासाठी स्वप्नच आहे. अगदी. आणि प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, अरे ही मुलगी मराठी आहे जिने हिंदी वेबसिरीज मध्ये काम केलंय, पण मला सांग, तू आधीपासून हिंदीतच काम केलं, मराठीकडे सुरुवातीला नाही वळलीस ना तू? मराठी कारण की मला मराठीचं एवढं काही म्हणजे हे नव्हतं आणि माझी मराठी पण एकदम ते तर सैराट आल्याच्या नंतर माहिती पडलं की बाबा सोलापुरी मराठी पण बोलतात अशी. पण माझी मराठी पण एकदमच हे होती म्हणजे धन्यवाद होती. तर मग मी विचार करायची की नाही, माझी मराठी एकदम मी हिंदी न बोलू शकत नाही लवकर, तर मी मराठी एवढं चांगलं एवढं शुद्ध मराठी बोलतात मी कशी बोलणार. पण हा हिंदीमध्ये खूप मेहनत करून ते हिंदी म्हणजे केलं मी. म्हणजे मला पूर्ण 10 वर्ष लागली प्रॉपर हिंदी बोलायला, प्रॉपर सगळं काही गोष्टी करायला. मग ते मी त्याच्यानंतर ती सुरुवात केली. पण मराठीमध्ये डेफिनेटली मला मराठी करायचं आहे प्रोजेक्ट्स आणि मी पुढे फ्युचरमध्ये डेफिनेटली मी मराठी प्रोजेक्ट्स करेन. आत्ता ना तू वेगळी दिसतेस, पण तालीमध्ये जरा छान गुटगुटीत होतीस है ना. सो ते त्या सिरीजसाठी वाढवलं होतं, रिअलमध्ये अशीच आहेस का काय नेमकं? मी रिअलमध्ये मी जाडच होते अजून. अच्छा. आणि तालीमध्ये मी जास्त झाले आणि तालीच्या नंतर मग ते काय वेट लूज व्हायला तयार झालंच नाही माझं. तर मग खूप जास्त म्हणजे फिटनेसवरती खूप जास्त मी ध्यान दिला आणि त्याच्यानंतर आता जाऊन 3 वर्षानंतर मी एक चांगल्या शेपमध्ये आली. तेव्हा वाटेल ते खायचं ना काही. आणि किती मस्त असतं ना की वजन वाढवणं किती छान असते, सगळं खा आणि वाढतं लगेच. बरोबर, वजन वाढवणं एकदम इझी आहे आणि वजन कम करणं म्हणजे एकदम नानी याद आ जाती है फिर उसमें. येस. पण मला सांग, तू आता उल्लेख केला सोलापूरचा, सोलापूरची आहेस तू. सो जरा काही वर्ष मागे जाऊन सांग ना, तुझं चाइल्डहुड कसं होतं, घरच्यांबद्दल सांग मला. किंवा आणि तेव्हा लहान असल्यापासूनच ती स्वप्न होती की अभिनेत्री व्हायचंय? मला लहान असल्यापासूनच म्हणजे मी विचारच केलेला की नाही मला हिरोईनच बनायचं. माझ्या घरात घरी म्हणजे एवढं काही असं वातावरण नव्हतं की हिरोईन मुलीला हिरोईन बनवून देणं की मुलगी नाचते. म्हणजे माझ्या घरात होतं असं. तर वडील माझी टीव्ही पण बघू देत नव्हते लवकर. जसे वडील आले तर आम्ही टीव्ही बंद करून ठेवायचं लगेच. तर मग तसं होतं. पण त्याच्यानंतर तसे म्हणजे तशा परिवारमध्ये राहून मग मी निघून मी असं काहीतरी केलं, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि लहानपणी हे की माझी स्वप्नच होते की बाबा मला मराठी म्हणजे मला ऍक्ट्रेस बनायचं आहे. पण त्याच्यासाठी एवढं मला मेहनत करावं लागेल ते मला माहितीच नव्हतं. कारण की मी मराठी आणि त्याच्यावर माझी भाषा एकदम सोलापूरची एकदम घाटी मराठी बोलायचं तर नाही, पण माझी भाषा तशी आहे. आता मी मराठीमध्ये पण जेव्हा बोलते ना तर असं मध्ये मध्ये ते सोलापूरची भाषा निघते, येतेच. तर मग त्याच्यानंतर मला हिंदी पण बोलायचंय. आता हिंदीमध्ये असे म्हणजे सुरुवातमध्ये आमच्या घरामध्ये एवढं काही हिंदी कोणी बोलणारच नव्हतं. हिंदी पण मला एवढी माहिती नव्हती की बाबा हिंदी लँग्वेज मध्ये किती काय काय वर्ड्स असतात आणि किती काय काय बोलायचं हे मला माहिती नव्हतं. पण जेव्हा मी शिकायला लागले हिंदी तर त्या टायमाला मला टफ होतं थोडंसं ते. अगदी. घरच्यांनी तुला सपोर्ट केला या क्षेत्रासाठी का नाही? बिलकुल पण नाही, बिलकुल पण नाही. त्यांना पाहिजेच नव्हतं की मी हिरोईन काहीतरी असं काहीतरी करू लाईफ मध्ये जाऊन की कुठं जाते. माझ्या घरचे तरी मला कुठेही गेली नाचायला परत या टाईपचा. म्हणजे एवढं घरामध्ये एवढं हे होतं. तर मग घरच्यांनी तर मला एकदम मी 10वी मध्ये मी जेव्हा बंक केलेले
तर सोलापूरमध्येच राहायचं. इथेच मुंबईमध्ये. मुंबई, पण ओके. आमचं माझी वडील आणि आई माझी सोलापूर. हा. तर जेव्हा मी बंक केलेले त्या टायमाला जेव्हा घरच्यांना माहिती पडलं होतं की मी फेल होणार आहे, मी पळून गेलेले. पळून गेलीस? मी पळून गेलेले आणि 10वीत होते तेव्हा. तर मी आजीकडे गेलेले माझ्या. आजीने सांगितलं, 2 दिवस रडले घरचे. म्हणतो बाबा तिला काय करायचंय करू द्या, परत येऊ द्या. मग मी आजीने सांगितलं हिथंच आहे ती, तर तिला आता ओरडू नका, काय तिला काय करायचंय करू द्या, ती काही असं तसं काही करणार नाही. आता घरच्यांना माहिती नाही इंडस्ट्री काय, माझा बॅकग्राऊंडच नाही, तो इंडस्ट्रीचा नाहीये, दूर दूर तक नाहीये, म्हणजे लांब लांब पर्यंत नाहीये. तर मग थोडांचं घरच्यांचं कन्सर्न होतं खूप जास्त, सगळ्यांचं असतं, म्हणजे कोणाचे पण घरचे असले त्यांचं कन्सर्न असणार, मग थोडंसं होतं. पण आता आफ्टर दॅट मग आधी मला कोण ऐकतच नव्हतं, म्हणजे माझं कोणी ऐकतच नव्हतं. हा ठीक आहे बोलते, एवढा टाइम ही करते, काय झालं नाही हिचं, हा काय पण बोलते, काय होणार नाहीच या इंडस्ट्रीमध्ये बोलते. पण ज्या टायमाला मी ताली केली, मी त्या टायमाला सांगितलं नाही घरच्यांना की बाबा मी ताली केली आणि सुष्मिता बरोबर केली. मी मम्मीला सांगितलं, माझ्या मम्मीने पण एकदम इग्नोर मारला, हा ठीक आहे चल केली असेल अशी टाईप. पण ज्या टायमाला केली, ज्या टायमाला ती रिलीज झाली, ज्या टायमाला माझ्या घरच्यांनी बघितले, त्या टायमापासून आता माझं घरामध्ये थोडस चालतंय. आधी नव्हतं चालत बिलकुल पण नाही. तू म्हणजे असं असतं ना की आपल्या ज्या घरच्यांचा सपोर्ट असतो तेव्हा अनेकदा गोष्टी सोप्या होतात, पण ज्या घरच्यांचा सपोर्ट नसतो तेव्हा गोष्टी डिफिकल्ट होऊ शकतात की बाबा ही लेवल क्रॉस करून कसं पुढे जाणार. पण स्वप्न बघायची जी उमेद असते ना, ते म्हणतात ना स्वप्न बघायला पैसे नाही लागत. बरोबर. सो तुझी कॅटेगरी तीच होती का की स्वप्न बघूया तर आणि बघू पुढे जाऊन कशी पूर्ण होतात? बरोबर, अशी होती कॅटेगरी? एकदम अशीच होती की स्वप्न तर बघितलेत, पण घरचे म्हणायचे की हे आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये, आपण करू शकत नाही, हे बघू नको असले स्वप्न तू. पण माझं स्वप्नच हे होतं आणि मला करायचंच होतं. म्हणता स्वप्न प्लॅन बी काहीच नाही तुझा? काहीच नाही, नव्हता? बघितलाच नाही कधी, कारण की स्वतःला मी त्याच्यातच बघतो, ते हिरोईनच होणार. तर मग केलं, आता झालं ते, बघू आता पुढे. मग त्यांनी आता ते तुला पाठिंबा देतात ना घरचे? आता एकदम सपोर्ट कर. आधी मला लग्नाच्या पाठी लागलेले, बाबा लग्न कर लग्न कर, आता कोण बोलतच नाही मला लग्न कर म्हणून. ऍक्च्युली ना, एक जसं तू आता तालीचा उल्लेख केला, एक काम बास असतं आपल्याला एक रिकॉग्निशन मिळवून देण्यासाठी, पण त्याच्या आधी ना खूप मेहनत असते. तू म्हणालीस की 10 वर्ष तू काम करतेस इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा आपापला वेगळा स्ट्रगल आहे, वेगळी जर्नी आहे. मला सांग, तुझ्यासाठी खरी खरी लाईफ या इंडस्ट्रीतली कधी कशी सुरू झाली? सुरुवात माझी खूपच, मी कॉमेडी पण म्हणेल आणि खूप म्हणजे थोडीशी मी खूप रडले पण की बाबा काय येत नाही मला बोलायला नीट. आता पण येत नाही मला बोलायला. जेव्हा मी ऍक्टिंग करते तेव्हा मी वेगळे असते, दॅट इज डिफरंट शीतल. पण जेव्हा मी अशी नॉर्मल लाईफमध्ये मी जेव्हा बोलते तर मला बोलता पण येत नाही नीट. ते मी स्वतःलाच ऑब्झर्व केलेलं आहे. तर मग मी स्वतःला मी रडायचे, पण मी कॉमेडी पण व्हायची माझ्याबरोबर की बाबा करते मी ऑडिशन तर जाऊन देऊन येते, पण होत नाही काय माझं. का होत नाही? कारण की माझ्या हिंदीमधून पूर्ण मराठी येतो त्याच्यामुळे. तर मग केलं हे सगळं काही गोष्टी केल्या आणि ऑडिशन देत मग नाही होत, रिजेक्शन मिळत रिप्लेसमेंट पण झाले खूप. आणि त्याच्यानंतर मग एक असा ज्या टायमाला मी होप सोडलेली की नाही आता नाही होणार माझं, मला घरच्यांचं ऐकावं लागेल, लग्न बिग्न करून आता सोडून टाकते सगळं, सोडा. त्या टायमालाच मला ही ताली आली. असं असतं, आपण होप सोडतो आणि त्यातनं काहीतरी छान होतं. पण ना 10 वर्षांचा तो स्ट्रगल किंवा 10 वर्ष पेशन्स होल्ड करणं सोपं नाहीये. सो मला सांग, तू ते पेशन्स कसे होल्ड केले? आधीपासून एक्सेप्टन्स आहे तुला की होईल चांगलं, का असं वाटतं की नाही बस झालं? कारण 10 वर्ष पेशन्स ठेवणं हे बिलकुल सोपं नाही, राईट? ते 10 इयर्स की मला ना जे रिजेक्शन्स मिळाले ना, मी त्याला ना पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं. कारण की जर मी हे विचार केला असता ना की मी जर माझं तर रिजेक्शन झालं आणि माझं हे माझं ते, आणि त्याच्यानंतर मी जर बसले असते ना तर मग मी हे करू शकले नसते पुढे. मी पण होऊ शकते मी सेटल असते कुठेतरी आता. पण मी ते रिजेक्शनला, जे रिजेक्शन झाले, जे टोंटिंग झाली माझ्यावरती, व्हॉट एव्हर जे पण झाले, मी त्या सगळ्या गोष्टींना मी पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं. की माझ्यावरती मी काम केलं की बाबा का होत नाहीये माझं, ह्या गोष्टींमुळे होत नाहीये, तर त्या गोष्टींवरती मी काम केलं. आणि मी म्हणजे मी नेगेटिव्ह मध्ये नाही घेतलं, मी पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं सगळ्या गोष्टी. मी कधी निराश नाही झाले, त्याच्यामुळे मी चालत गेले पुढे. हे झालं म्हणून ते रिजेक्शनमुळे मला खूप सपोर्ट मिळाला की आता तुझा टाइम नाही आलाय, तुझा टाइम नाही आला, तू वेट कर.
तू स्वतःवर काम कर, आणि ज्या ज्या दिवशी तुझा टाइम येणार त्या दिवशी, म्हणजे मला एक ती मूवी आहे ना 3 इडियट्स, त्याच्यामध्ये आमिर खान म्हणतो ना की खुद को उस लायक बनाओ पहले, तो कामयाबी आपके पास पहुंच जाएगी. तो तेच केलं मी की बाबा स्वतःला, म्हणजे स्वतःवरती खूप काम केलं, माझ्या क्राफ्टवरती खूप काम केलं, की मी कोणताही कॅरेक्टर केला तर त्या कॅरेक्टरमध्ये मी दिसायला, म्हणजे तो कॅरेक्टर दिसायला पाहिजे, ना की ती शीतल दिसायला पाहिजे. तर मग ते सगळं काही काम केल्याच्या नंतर मग तेव्हा जाऊन काही तालीसारखा एक प्रोजेक्ट माझ्या नशिबात आला आणि मी केला. किती ऑडिशन्स दिले असतील तू साधारण 10 वर्षात? मी खूप ऑडिशन्स दिले, आणि सगळ्यांमध्ये म्हणजे मी रिजेक्टच झाले. सगळ्यामध्ये रिजेक्ट झाली? म्हणजे मी ज्याच्यामध्ये सिलेक्ट पण झाले ना, त्याच्यामध्ये म्हणजे मोठा फेस हे असं मी मूवीज पण केले, पण ते रिलीज नाही झाले. अच्छा. पण अशा वेळी आपण थोडासा एक डुएल, आपण सेल्फ डाऊट येतो ना की मिस करत नाहीये का बरोबर, कारण चल आपण 1-2 रिजेक्शन समजू, सगळीकडनंच रिजेक्शन येत आहेत, तर एक सेल्फ डाऊट येतो की जमत नाहीये आपल्याला, आपण याच्यासाठी बनलो नाही का काय. सो असं सेल्फ डाऊट तुला होते त्या वर्षात? हा, होते ना, त्याच्यामुळेच मी माझ्यावर काम केलं. हा, मी म्हटलं हा माझं कदाचित मी अशी दिसते, ठीक आहे, मी आता माझ्या फेसवरती, नाही माझी बॉडी अशी आहे, हा ठीक आहे, मी माझ्या बॉडीवरती काम कर. अच्छा मला डान्स येत नाही, अच्छा मी डान्सवरती काम. अच्छा मला स्विमिंग येत नाही, मी स्विमिंग शिकणार. म्हणजे मी काही सोडलं नाही. मी टायक्वॉन्डो, मी मार्शल आर्ट्स, मी बॉक्सिंग, मी हॉर्स रायडिंग, म्हणजे मी काही सोडलं नाही. कथ्थक, सगळं शिकलीस. म्हणजे जी कुठली भूमिका येईल त्यासाठी तू रेडी आहे. इथून पुढे रिजेक्शन्स आहेत ना, म्हणजे एक लर्निंग असतं, आणि ते आपल्याला म्हणजे शिकवतात बऱ्याच गोष्टी. तुला कुठलं रिजेक्शन की तुला असं वाटलं की तू इकडे सिलेक्ट होशील पण नाही झालं तर ना, यु नो खूप हर्ट होतं, तर ते जिव्हारी लागलं रिजेक्शन कोणतं आहे तुझं? मला तालीमध्ये आधी रिजेक्ट केलेलं. ओके. रिजेक्ट म्हणजे माझं सिलेक्शन झालेलं, आणि मला म्हणजे माहिती पडलं की तिथे मोठा फेस घेतला त्या लोकांनी. मी म्हटलं ठीक आहे, नाही मेरे नसीब में. तर मग मी सोडलं. म्हणजे मी त्या टायमाला विचार केला, नाही आता मी घरचे काय म्हणतात ना ते करून मग मी सेटल होते. आता नाही होणार आहे, कारण की खूप सगळे माझे घरचेच नाही, माझी पूर्ण खानदान बोलत होती या टायमाला की बाबा काय करतेस तू, वय जाते तुझं, असं कर तसं कर. आता कोण बोलत नाही मला, आता कोणच काही बोलत नाही. तर मग तालीमध्ये हे झालं की ह्या लोकांची 10 दिवसाची शूटिंग चालू झाली. मी बघायची इन्स्टावर, मी अनफॉलो केलं त्यांना. आधी ते फॉलो होते माझ्याकडून, मी अनफॉलो केलं त्यांना की बाबा मला हे रोज बघायचंच नाही, मी सोडूनच टाकते. 10 दिवसाची शूटिंग झाली त्यानंतर त्या लोकांनी मला कॉल केला, म्हटलं नाही तू ये. आणि त्या टायमाला पण मला माहिती नव्हतं की तालीमध्ये काय माझा रोल आहे, आणि सुष्मिता सेन आहे, कोण ऍक्ट्रेस आहे, आणि किती मोठा शो आहे, ते मला काहीच नव्हतं माहिती. तर मग ज्या टायमाला मी गेले आणि मला माहिती पडलं की बाबा सुष्मिता सेन आहे याच्यामध्ये, मग मी म्हटलं नाही, हे ते वरचा देव ज्या टायमाला द्यायचा असतं ना त्याला, त्या टायमाला तो देतो. तुम्हाला त्याची तयारी करून ठेवायला पाहिजे. खरंय. पण तुझा फर्स्ट डे कसा होता तालीच्या सेटवर? धूम, एकदम धमाल. रवी सर एकदम. भीती होती जरा? मी भीतच नव्हते त्या टाइम. ओके. एवढे रिजेक्शन बघितलं ना, ती भीतीच गेलेली. हा, पहिलं ऑडिशन मध्ये माझं असे पाय असे थरथर कापत होते पहिल्या ऑडिशन ना. पण एवढे रिजेक्शन, एवढे सगळं काय बघून ना, मग माझी ती भीती गेली. आणि पण मी नर्वस होते आतमधून थोडीशी, की एवढी मोठी ऍक्ट्रेस बरोबर मी पहिल्यांदा काम करते, आणि माझा पहिला सीन या लोकांनी लावला गॅदरिंगचा, जिथे मी तिचा कॉलर पकडते ना गणेशचा. तर मी गेले आणि त्यांनी सीन दिला. मी एकदम म्हणजे एकदम रट्टा मारून टाकला पूर्ण सीन, एकदम चाट लिया स्क्रिप्ट को. तर मग त्याच्यानंतर जेव्हा मी ऑन सेटला गेले तर मग तो सीन दिला मी आधी. तर मग सुष्मिता, रवी सर सगळे एकदम म्हणजे एकदम खूप प्रेम केलं त्यांनी मला. खूप खूप माझी प्रशंसा केली. खूप म्हणजे तो दिवस असं वाटत होतं की आताच माझा जन्म झालाय काय असं वाटत. कारण एवढं रिजेक्शन बघितल्यानंतर जेव्हा पहिलं काम, आपल्या हक्काचं काम आपल्या हातात येतं, तो आनंदच ऑल टुगेदर वेगळा आहे ना. की किती बघितलं यार, 10 वर्ष म्हणजे बिलकुल सोपा पिरियड नाहीये रिजेक्शनचा. काय सुष्मिता सेन यांच्याबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स कसा शेअर करशील? म्हणजे ती व्यक्ती अशी आहे ना की जेव्हा तुम्ही तिच्याबरोबर तुम्ही ऑल द टाइम काय ना काहीतरी शिकणार. म्हणजे ती जे बोलते ना, तुम्हाला ते पण लेसन आहे, एवढी छान बोलते. रवी सरांबरोबर म्हणजे त्यांची फ्रेमिंग, त्यांचं जे काम करण्याचा स्टाईल, म्हणजे एकदम
नेक्स्ट लेवल आहे. खूप छान होतं. अगदी. तू मगाशी ना बोलताना उल्लेख केलास की कदाचित तेव्हा तो माझा वेळ नव्हता, पण आत्ता ती माझी वेळ आली आणि ही भूमिका मिळाली. तू बिलीव्ह करतेस या सगळ्या गोष्टींवर की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते किंवा नशिबाच्या पलीकडे कोणाला काही मिळत नाही, तर तू बिलीव्ह करतेस यावर की नशिबाच्या पलीकडे तर कोणाला काही मिळत नाही आणि योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतातच माणसाला? 100%. पण काय करतात मग ते लोकांचं हे असतं की हे ह्याच्यामध्ये नाही झालं की दुसरे पकडतात, ह्याच्यामध्ये झालं की तिसरं पड. असं नाही करायला पाहिजे. आपण जे काम येतं आपल्याला आपण त्याच्यावर स्ट्रिक्ट राहिलं ना, मग ते म्हणतात ना की एक नवाज सरांचा एक डायलॉग आहे की बाबा कचरे के भी दिन फिर जाते तो मेरे क्यों नहीं फिरेंगे. मग ते होणारच आहे ना. जेव्हा आपण एकामध्येच एवढं हॅमर मारतोय ते खड्डा तर होणारच ना. तिकडे काहीतरी निघेल, पाणीच निघेल, पण निघेल तर ना. मग ते त्याच्यावर स्टिक राहणं खूप गरजेचं आहे. मग काही ना काहीतरी होईल, मॅजिक तर होणारच. अगदी यार, किती मस्त. हे पेशन्सच युजली मिळत नाहीत पटकन, किंवा असं होतं की चल जाऊ दे, करूयात प्लॅन बी चा विचार करूया. इफ नॉट अभिनेत्री तर तू काय केलं असतंस प्लॅन बी? माझा प्लॅन बी आहेच नाही. काहीच इथून अजून पण नाहीये, पुढेही नाहीये. ओके, सो आपण ना ही एक तुझी पर्सनॅलिटी आहे जी तू आत्ता प्रेझेंट करतेस आणि इंडस्ट्री ऑल टुगेदर वेगळी आहे. तिकडे प्रेझेंटेबल राहावं लागतं किंवा एअरपोर्ट लुकची सुद्धा चर्चा होते आजकाल. इतकं सगळं कॉम्पिटिशन आहे आपल्या बाजूला, सोशल मीडिया आहे. सो या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डचा एकतर तू विचार करतेस का, किंवा या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला तरता यावं म्हणून स्वतःत काहीतरी बदल करूया असं कधी केलंस? नाही, तुम्ही जसे आहात तसेच राहा. मला नाही वाटत की बदल केल्याने तुम्हाला काही मोठं काहीतरी काय काम मिळणार, असं काही नाहीये. तुमचं काम तुम्हाला काम देणार. सोशल मीडिया हे वेगळी गोष्ट झाली आणि फिल्म्स ही वेगळी गोष्ट झाली. फिल्म्समध्ये परफॉर्म करणं ती खूपच वेगळं आहे. कारण की तिकडे सगळ्या गोष्टीला ध्यान देऊन, म्हणजे एव्हरीथिंग सगळं काही तिकडे तुम्हाला मार्किंग पण बघावं लागणार, ब्लॉकिंग पण बघावं लागणार, लाईट्स पण बघावं लागणार. ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. सोशल मीडिया हे वेगळं वर्ल्ड आहे, हे वेगळं दुनिया आहे आणि ही फिल्म्सची दुनिया एकदम वेगळी. असं तर कॉम्पिटिशनचा तू विचार नाही करत. ज्या टायमाला जे भेटायचं आहे ते भेटणार. बरोबर. फक्त त्याच्यासाठी तयारी असायला पाहिजे. अगदी. तू मगाशी जो उल्लेख केलास ना की तुझ्या बोलण्यावर खूप मेहनत घेतलीस. असं असतं की एकदा इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं की काम मिळेपर्यंत किंवा काम केल्यानंतर सुद्धा अनेकदा स्वतःच्या अपीअरन्समध्ये बदल करावे लागतात. मे बी दिसण्यात, कपडे घालण्यामध्ये. इतक्या वर्षात तुला स्वतःमध्ये काय बदल जाणवतो शीतल? मी खूप बदल केला स्वतः. हा, खूप. म्हणजे काय, एक माझी रुरल फॅमिली मधून मी आलेली आणि मला एवढं काय घालायचं, काय नेसायचं काय कळत नव्हतं एवढं. मी चेंबूरमध्ये राहत होते आधी, तर मग तिथे मी काही घातलं तर काय चालेल, सगळं काय चालेल. पण मी जेव्हा अंधेरीत आले मग मला माहिती पडलं, बापरे, अच्छा हे भी पहनते, अच्छा वो भी पहनते. तर मी म्हणायचे, बाबा मी तर घरून तसे काही घालून येऊ शकतच नाही. तर मग मी बॅगमध्ये भरून घेऊन यायचे आणि इकडे घालायचे. घरी जाताना परत तसं जशी आलेले तशी जायचे. तर मग एवढं होतं. पण हा की स्वतःला चेंज करणं खूप गरजेचं आहे. तुमची ऍक्टिंग आणि तुमचं जे टॅलेंट आहे ते नंतर बघतात लोक. हे जी आमची इंडस्ट्री आहे सगळ्यात आधी बघतात ते आहे तुमचं प्रेझेंटेशन. मग तुमच्या प्रेझेंटेशनवरतीच इकडे तुमचं ऑडिशन घ्यायचं आहे की नाही त्याच्यानंतर ते डिसाईड होतं. ही गोष्ट आहे. तुझं ऑडिशन डेज कसे होते? आजही आठवतात तुला? हा, मला आठवतात. म्हणजे मी कुठलंच ऑडिशन सोडत नव्हते. कुठलंच नाही. काही पण असो. मी ऍडचं पण द्यायचे, मी सिरियलचं पण देत होते, सगळे ऑडिशन. आणि म्हणजे तोंड पाठ असायचे. मला दिलं ना स्क्रिप्ट, अशी लोक असे म्हणजे टाइम लावायचे थोडासा, 1-1.5 तास. मी फटकन रेडी. एवढे ऑडिशन देऊन एवढी प्रो झालेली मी, असं झालेलं मला. तर मग हा, ते मला सगळं काही मला हेल्प केलं. आता मला असं वाटतं की जे काही होतं लाईफमध्ये ना, ते काही ना काही तर त्याचं कारण असतं आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच होतं. तर मग त्याला चांगल्या वे मध्ये घ्या, डेफिनेटली चांगलंच होणार आहे. अगदी. आणि ना अनेक जण असं बोलतात की गॉडफादर इंडस्ट्रीमध्ये असावा पण आणि नसावा पण. असावा का, तर ऑब्व्हियसली एक आपल्याला रस्ता सापडतो आणि प्रोजेक्टसाठी मदत होते. आणि नसावा का, कारण इन्फ्लुएन्स असू शकतो. राईट. व्हॉट यू थिंक की इंडस्ट्रीत वावरण्यासाठी किंवा सतत प्रोजेक्ट मिळवण्यासाठी गॉडफादर असावा का नसावा? काय तुझं मत आहे यावर? मी बघितले की जेवढे पण सुपरस्टार्स आलेत त्यांना कोणता गॉडफादर नव्हता.
कारण की ते जेव्हा ज्या टायमाला आपल्याला आपण आपल्या रूट्स पासून एकदम मजबूत असतो ना, त्याने पूर्ण ते स्ट्रगल बघितलेलं असतं हळूहळू. कारण की गॉडफादरने काय होतं की तुम्ही तिथेच थांबता, ते तिथे ते इन्फ्लुएन्स होत थांबता, पण सतत चालत राहणं म्हणजे तुम्हाला स्वतः प्रयास करायचा आहे तो. आणि जोपर्यंत तुम्ही गॉडफादर असा तुम्हाला 1-2 पिक्चरच्या नंतर कोण तुम्हाला विचारणार पण नाही, पण जे तुमचा काम तुम्हाला काम देणार काढून ते नेक्स्ट लेवल म्हणजे ते वेगळीच गोष्ट आहे. म्हणून ते काम यायला पाहिजे आपल्याला. ते काम आलं तर मग तुम्हाला काम डेफिनेटली. पण मी गॉडफादरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला हेच नाही. तुला कधी असं 1% वाटलं किंवा वाटलं नसेल मे बी की हवा आपल्याला पण गॉडफादर? कारण अगेन मी उल्लेख करीन की सततच रिजेक्शन येत आहे आणि 10 वर्षांनंतर एक काम आपल्या हातात येत आहे. तर कधीतरी वाटू शकतं की आपलं का कोण नाही इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्याला पण कोणीतरी मदत करायला हवी. तुला कधी जाणवलं असं? मी ह्या गोष्टींवरती एवढा विचार केला नाही. कारण की मला असं वाटायचं की नाही, मेरा भी अच्छा होगा, काहीतरी होईल माझ्या पण लाईफमध्ये, काहीतरी होणार, मला माहिती होतं. म्हणजे असं वाटायचं मला. आणि गॉडफादर हे मी कधी तो विचारच केला नाही. कारण की जे माझं काम मला आणून देणार ना, ते कोणीच आणून नाही देणार. आणि ते ऑडियन्स पोल असतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये. काय की मी कशी ही ऍक्टिंग करू, पण ते मी डिसाईड करू नाही शकत. ते ऑडियन्स डिसाईड करते मला कुठं बसवायचं आणि कुठं पाडायचं. तर मग त्यांच्यावरती आहे ते. तुला कुठली बेस्ट कॉम्प्लिमेंट मिळाली तालीसाठी किंवा तुझ्या कामासाठी ऑडियन्स कडनं की तू कधीच नाही विसरणार, खूप लक्षात राहील? मी गेलेले एक मंदिर आहे, मी तिकडे गेलेले. मला माहिती नव्हतं ठीक आहे की ताली हिट झाली म्हणून. मी मंदिरात गेलेले आणि मी ना खूप म्हणजे मी कमी बोलते. आता मी तुमच्याबरोबर इकडे चांगले बोलते, पण मी असे बाहेर कुठे गेले मी खूप कमी बोलते. तर मी गेले, मला अक्षरशः मला भीती वाटत होती. तिथं 2-4 लोक असे मला असं नाही, हे बाई आहे ना, हे बाई. म्हटलं बाबा हे मला असं का म्हणतात? मला भीती वाटायला, मी असं का करायला लागलं ते लोक मला. तर ती आली, 2-3 मुली आल्या. म्हटलं की युअर नर्गिस ना. मी म्हटलं अच्छा, या लोकांनी ताली बघितली का. म्हटलं कॅन आय टेक पिक्चर विथ यू. म्हणजे एवढं चांगलं वाटलं मला, ते मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे मी 2-3 ठिकाणी गेली तर तिकडे लोक विचारायला लागले की बाबा युअर नर्गिस. तर मग ते नर्गिसची एक आयडेंटिटी, म्हणजे तिने एवढं चांगलं, म्हणजे त्या नर्गिसचं परफॉर्मन्स लोकांना एवढं आवडलं की म्हणजे ते मी कधी विसरू शकत नाही. जे लोकांनी मला प्रेम दिलं नर्गिसचं हे. आणि ते असं एखाद्या कॅरेक्टरचा इतका इम्पॅक्ट असतो की तो तुम्ही नर्गिस नंतर, आता तू पुढे कितीही छान काम कर, ती नर्गिस विसरणार नाहीत. कारण ती पहिले एक ते सेट केलेलं आहे ना. मला नेहमी प्रश्न असतो की जेव्हा एखादी मराठी मुलगी हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणू काम करायला जेव्हा जाते, तेव्हा ना एक दडपण असू शकतं की जर तू म्हणालीस की माझी मराठीही चांगली नव्हती, हिंदी तर जाऊच दे, म्हणजे तुटक मुटक जे काही असेल ते, राईट? सो कुठेतरी ट्रीटमेंटची भीती असते का की आपल्याला कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल? ट्रीटमेंट इथं कसं आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, आपण जेवढेही मोठे असो, पण तुम्हाला काम जर आलं ना तर तुमची सगळे रिस्पेक्ट करतात. ठीक आहे, तो स्पॉट पण तुम्हाला मग चेअर आणून देईल. ठीक आहे, जर तुम्ही कितीही मोठे असा तुम्हाला काम येत नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही सेटवर. हे मी बघितलंय. तर काम येणं खूप गरजेचं आहे तुमचं. म्हणजे जेव्हा आपण उतरतो ना कॅमेऱ्यावर, ते कॅमेरा सांगतो सगळं काही गोष्टी, की तुम्ही किती, काय एनर्जी आहे तुमची, तो कॅमेरा सांगतो. आणि कॅमेरा कधी खोटं बोलत नाही. तुला ते ट्रीटमेंटची कधी भीती नव्हती की आपल्याला सेटवर गेल्यावर आपल्याला कशी ट्रीटमेंट मिळेल बाबा? मला खाली बसून, मी खाली बसायचे. मी कधी ट्रीटमेंट हे काय जेवण दिलं, काय मला बॅनिटी, मी हे सगळं बघतच नाही. कारण की माझं काम मला खूप, मी सगळ्यात जास्त प्रेम माझ्या कामाशी करते. मी काय माझ्या सराउंडिंग मध्ये काय चालू आहे मला त्याचा काय मतलबच नाही. तू भाषा कशी सुधारली स्वतःची? प्रॅक्टिस. कशी? प्रॅक्टिस, खूप प्रॅक्टिस केली मी. आताही तुझ्या बोलण्यात छान सोलापुरी एक टच आहे. थँक्यू. पण जेव्हा मी माझ्या घरच्यांशी बोलते ना, ते ऐकलं तर माणूस, बापरे कसं भांडण करतात. मराठी पूर्ण सोलापूरची, पूर्ण सोलापुरी मराठी. ओके. सैराटची मराठी आहे ना, ते सगळं घरात बोलतो, सगळं तशीच बोलतो आम्ही. ओके. तर आमच्या आजोबाजोबा हसतात थोडेसे, काय कोणती मराठी बोल रहे लोक टाईप. तर मी खूप प्रॅक्टिस केली हिंदीवर. माझे डिक्शन खूपच खराब होते आणि
हिंदी सिनेमामध्ये काम करायचं आणि हिंदी येणं ते खूप गरजेचं होतं हो मला. हो हो खरंच आहे. आणि मग तू प्रॅक्टिसने झालं. प्रॅक्टिस मी 4 वर्ष मी प्रॅक्टिस केली फक्त डिक्शनची. एव्हरी डे मी माझा व्हॉइस रेकॉर्ड करायचे आणि बघ आता मराठी आलं का मी बघायचे आता आलं का मराठी ह्याच्यामध्ये, पण ते यायचंच नाही. आता अजून प्रॅक्टिस, मी वेडी झालेले प्रॅक्टिस करून करून. म्हणजे ते वेळ पण चांगलं होतं. माझे घरचे 4-5 लोकांना बोलवायचे घरी. मी जेव्हा आजारी पडायचे माझे घरचे, माझी आई आणि आजी 2-4 लोकांना बोलवायचे, बसवायचे. ते त्यांना काहीतरी म्हणजे चाय पाणी करत मी त्यांना 5-6 एकदा मॉनोलॉग सांगून टाकायचे. मग ते मला जरा बरं वाटायचं. ओके की माझी तब्येत आता बरी झाली त्या टाइम. म्हणजे मी एवढी मला एवढं आवडतं, एवढं हे आहे मला प्रेम आहे तुझ्या काम. पण तुला कशा प्रकारचं काम करायचं असं होतं की आता तू नर्गिसची भूमिका साकारलीस तर अनेकदा ना स्टिरिओटाईप व्हायची पण भीती असते की एक प्रकार आत्ता एक काम केलं तर पुढचं काम पण त्याच टाईपचं येऊ शकतं, राईट? सो एक तर ते स्टिरिओटाईपचा तू तेव्हा विचार केला होता, आय गेस तू नशीलच केला कारण इतका चांगला ब्रेक मिळतोय. तर इथून पुढे कशा प्रकारचं काम तुझ्या वाट्याला यावं असं तुला वाटतं? मी सगळ्या प्रकारचं काम करणार, कारण की एक ऍक्टरची लिमिट नसते. ज्या टायमाला आपण लिमिट बांधतो ना ऍक्टरला, मग तो मतलब लगाम नाही होती ऍक्टर को, ते खुलं सोडा त्याला, मग तो खेळतो. ती गोष्ट आहे. ओके. मग ऍक्टरला लिमिट आहे, माझ्या ह्याला पण लिमिट नाहीये, मी सगळे कॅरेक्टर करणार. पण एक ड्रीम कॅरेक्टर कोणतं आहे की ते करायचंच आहे? माझी ड्रीम कॅरेक्टर म्हटलं तर मला ना सगळे पात्र जगायचे आहेत. म्हणजे एक ऍक्टर अशी गोष्ट आहे जे सगळं पात्र जगतो, चाहे तू कोणत्याही फील्डमध्ये असो. मग म्हणजे तो कॉप असो, वकील असो, भिकारी असो, कुठलंही असो, मग तो सगळं जगतो. मग मला सगळं जगायचं आहे ह्याच्यामध्ये. ओके. मराठी पिक्चर बघतेस? बघितले? सैराट बघितला मी. सैराट तुझा आवडताच पिक्चर आहे, तू अनेकदा उल्लेख केला चित्रपटाचा. हा, कारण की एवढा मोठा हिट होता त्याच्यामुळे मी बघितला तो. आणि मी रवी सरांचा पण बघितला, मी न्यूड बघितला आणि टाइमपास. आणि आणखीन 2-3 पिक्चर त्याचं नाव येत नाहीत मला, पण ते बघितलं. मला तुझी मराठी खूपच आवडली, किती चांगलं छान बोलतेस. सो आहे ना, आता 10 वर्ष झाली आणि त्यानंतर हा खरं तर ब्रेक आला. आपली ना या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्या इमोशन्सचा, आपल्या मेंटल पीसला कस लागतो. म्हणजे आपण खूप स्ट्रेस्ड आउट असतो, पण ते आपल्याला दाखवायचंही नसतं, स्वतःतच ठेवायचं असतं. अशामध्ये असं खिचडी बन जात आहे या सगळ्या गोष्टी. मला सांग, इतक्या वर्षामध्ये तू किती प्रायोरिटाईज केलंस तुझं मेंटल हेल्थ? बिकॉज रिजेक्शन्स म्हणा किंवा काम न येणं या गोष्टींना आपल्या मेंटली खूप इफेक्ट करत असतात. अशा वेळी आपण सगळं सोडून, डिप्रेशन खूप इझी गोईंग शब्द झालाय असं मी म्हणेन त्याला. आता होऊ शकतो, कुठलाही माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो हार्डली महिन्याभरातच. मला सांग, तू किती प्रायोरिटाईज केलीस इतक्या वर्षात तुझी मेंटल हेल्थ, आणि कोणी कोणी मदत केली, किंवा एस्पेशली आपण ॲट पीसच असलं पाहिजे याकडे तू किती लक्ष देतेस? मी सांगितलं ना की रिजेक्शन त्यांनी खूप हेल्प केली मला, कारण की सुरुवातला असं वाटायचं मला माझं रिजेक्शन झालं, मी नाही हिरोईन बनू शकत का, मी याच्या चांगली दिसत नाही का, मला सुरुवातला वाटायचं. पण त्याच्यावरती जेव्हा मी काम करायला लागले ना, ते पेशन्स आला आतमध्ये, की पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. टॉन्टिंगचा तू उल्लेख केलास, तुला हसलं गेलं, टॉन्ट मारलं गेलं, या सगळ्यावर तुझा लाईफ मंत्र काय? ओम इग्नोराय नमः, काय आहे तुझा इग्नोरन्स मंत्र? मी इग्नोर म्हणजे मी त्याच्यावर काम करते. आता मला माहिती आहे की माझी इंग्लिश नाही एवढी चांगली. इंग्लिश नाही मला येतच नाही, म्हणजे आधी येतच नव्हती. मी मराठी मीडियम मध्ये मी 10वी पण नाही कम्प्लीट केली मी. पण त्याच्यानंतर मग मी ह्याच्यातच सगळं मी प्लेस केले, हे केले, सगळं काय केलं. तर मग मी नाही केलं, मला मन नाही झालं करायचं. तर मग आता हिंदी सिनेमामध्ये आपण बघतो ना, मी आता बघते तर तिकडे भले म्हणजे मी हिंदी सिनेमामध्ये काम करते, पण तिथे सगळे काय जे कोणी आहे ते इंग्लिशमध्ये बोलतात. ठीक आहे, तर ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांना एकदम खाली समजतात, ही गोष्ट आहे. पण मी हे विचार करते की मी ते शिकणार. मी आता ते शिकते इंग्लिश, कारण की इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि
जरुरी नाही की मला इथेच बोलायचं, मी बाहेर पण जाते तिथं पण मला बोलावंच लागतं. तुटी फुटीच बोलते पण मी बोलते. ट्राय करते. हा, मी ट्राय करते, मी बोलते, मी नाही लाजत बिजत, मी बोलते, कुठेही बोलते काही पण. तर आणि मी थोडीशी शाय पण आहे. लाजायचं म्हणजे मी शाय आहे, पण मी तशी लाजत नाही की बाबा हे बोलायचं नाही ते बोलायचं. मी सगळं बिंदास बोलतेस तू. इंट्रोवर्ट आहे मे बी तुझं. तू प्लेचा उल्लेख केलास, तू नाटकांमध्ये सुद्धा काम केलंयस आधी, आणि ते ना ऍक्च्युली रंगभूमी म्हणजे नाटक बऱ्याच गोष्टी शिकवतं. कामाची शिस्त, उत्तम अभिनय, आवाज म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन, बऱ्याच गोष्टी येतात ओघाओघाने. तुला असं वाटतं की आता तू जे काही छान परफॉर्मन्स देतेस किंवा इथून पुढे देशील, रंगभूमीला त्याचं काही क्रेडिट जातं, नाटकाला काही क्रेडिट जातं त्याचं? पूर्ण जातं. कारण की सगळ्यात आधी की तुम्हाला सगळ्यांची लाईन्स माहिती असते की आता जे नवीन येतात ना ते काय करतात की स्वतःचेच लाईन्स आठवतात, पण जे नाटकातून आलेले आहेत, जे रंगभूमीमधून आलेले आहेत, त्यांना सगळ्यांची लाईन्स माहिती असते. बरोबर. तर मग ते बाय हार्ट असतात, बाय हार्ट करतात ना, तर ते खूप चांगलं निघून येतं. मग ती गोष्ट, जे तो कॅरेक्टर आहे ना ते एकदम एवढा चांगला निघून येतो ना, ते अप्रतिम म्हणतात त्याला, खूप चांगला. मग ते प्रॅक्टिस केली मी. आणि जेव्हा मी थिएटर पण करायचे त्या टायमाला पण मी वेडीच होते, बोलायला गेलं तर वेडीच होते. मी तिथे पण तशीच वेड्यासारखं एव्हरी डे हेच करत राहायचे. मला आहे छंद आहे, माझा पॅशन आहे, आणि हेच माझं ऍडिक्शन आहे ऍक्च्युली. लोक काय काय असतं, पण माझं हेच ऍडिक्शन आहे, हेच मला आवडतं, ह्याच्याशिवाय मला काहीच आवडत नाही. तू कोणाकोणाला या तुझ्या जर्नीचं क्रेडिट देशील आता? जर मी म्हणाले की आत्ता जी लोक तुला ओळखतायत किंवा जे काम तुझ्या वाट्याला आलंय, तू नो डाऊट तू थिएटर बद्दल सांगितलंस, पण या जर्नी मधलं थोडं क्रेडिट तू कोणाकोणाला देशील? आता जे पण माझ्या लाईफमध्ये आहेत सगळे, मी सगळ्यांनाच देईल क्रेडिट, कारण की सगळ्यांचा काही ना काहीतरी सहयोग आहे माझ्या लाईफमध्ये. आणि सपोर्ट, विदाऊट सपोर्ट तुम्ही स्टँड करू शकत नाही. तर सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते घरच्यांचा, भलेही मेंटली असो, फिजिकली असो या फायनान्शियली असो, तर मग तो सपोर्ट पाहिजेच पाहिजे. असे छान प्रोजेक्ट तुला येत राहू देत आणि तू मस्त काम कर. हे जो काही सोलापुरी ऍक्सेंट आहे तो तू किती छान इंग्लिश शिकलीस, हिंदी शिकलीस, तरी तू सोडू नकोस, कारण ना तो रॉनेस आहे, तो राहू देत तसा. आणि खूप आवडेल तुला लवकरच मराठी चित्रपटामध्ये बघायला. पण थँक्यू सो मच शीतल, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द व्हेरी बेस्ट. लवकर कर मराठी प्रोजेक्ट आणि भेटूयात आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रमोशन. थँक्यू सो मच. थँक्यू.